देवाच्या नावाला कोटी धन्यवाद देते, देवाचे आभार मानते, देवाचे उपकार सुद्धा करते की देवाने आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये दाखवला आणि विशेष करून मला पुन्हा तुमच्यासमोर देवाचं वचन घेऊन येण्यासाठी संधी जी दिली. रोफे टीव्हीच्या जे काही टीम आहे त्या टीमचे सर्वांचे मी आभार मानते. देव करो त्यांना भरपूर आशीर्वादी करो की त्यांनी एक मोठी कामगिरी हातामध्ये घेतली की देवाचं वचन आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी देव त्यांचा वापर करून घेत आहे. जे काही ते पेरणी करत आहे येणाऱ्या दिवसात त्यांची सर्व काही कापणी देव देणार आहे. देव करो आशीर्वादी करो. आणि आज वचन घेऊन येत असताना तुमच्यासमोर आपण विश्वास आहे की तुम्ही रोज बायबल वाचत असणार आहे आणि वाचत आहे, विश्वास आहे. आपण एक वचन वाचूया. नीतिसूत्रे ह्याचं 26 अध्याय वचन 27. जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. बघा, जो खाच खणतो तिच्यात तो पडेल. खाच खणण्याची प्रक्रिया आहे ते म्हणजे अचानकच असं नाही आहे, तर त्यासाठी काय म्हणजे योजना आहे. त्यासाठी ते कधी म्हणजे काहीतरी म्हणजे ती तयारी करत आहे, योजना करत आहे आणि त्यासाठी त्यांनी बुद्धीचा पण वापर करत आहे, युक्तीचा पण वापर करत आहे आणि कट कारस्थान करत आहेत. म्हणजे जे खड्डा कशासाठी करत आहे, खड्ड्यामध्ये उभा राहण्यासाठी नाही तर खड्ड्यामध्ये पाडण्यासाठी. खड्डा म्हणजे जो खणतो त्यात तोच पडेल असं ते वचन सांगते. की आपण जे वचन वाचले की नीतिसूत्रे 26-27 की जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो खाच खणतो तो तिच्यात पडेल. कसं काय? कारण तो खाच खणत आहे, जो खड्डा खोदत आहे तो तिच्यात कसं काय पडेल? कारण देवाचे सत्य आहे, आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाच्या वचनातले कान मात्र रद्द होणार नाही. आपण एक वचन वाचूया. जुन्या करारामध्ये आहे एस्तरचं पुस्तक. एस्तर आपण वचन वाचूया. 2 अध्याय वचन 21 पासून वाचूया. त्या दिवसात मर्देके राजद्वारी बसत असे तेव्हा राजाच्या द्वारपाळापैकी त्याचे 2 खोजे बिगथान व तेरेस हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते. मर्देकायास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तर राणीला ही ती सांगितली आणि एस्तरने मर्देकाच्या नावाने राजाला ती सांगितली. चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली तेव्हा त्या दोघांना झाडावर फाशी दिली आणि हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले. प्रेस लॉर्ड. वचन सांगते की देवाचे की एखाद्याचं जर चांगलं करण्याचं सामर्थ्य जर आपल्या हातामध्ये असेल, आपल्या अंगी असेल तर ते करण्यासाठी आपण माघार घेऊ नये. ज्यावेळेला का मर्देकाय बसलेला असताना त्याच्या कानावरती एक गोष्ट येत आहे की राजाच्या विरोधामध्ये कट कारस्थान चालू आहे आणि त्याला मारण्यासाठी. तर त्यावेळी जेव्हा त्याच्या ती काणी ती गोष्ट ऐकायला आली तेव्हा तो उठला आणि आपल्या एस्तरला सांगितला, जो भावाची जी काही मुलगी आहे तिला जाऊन तो तिला सांगत आहे की राजाच्या विरोधामध्ये असं कट कारस्थान चालू आहे. त्यावेळेला तो गेला आणि त्या राजाला नाही सांगितलं, तर एस्तर राणीने सांगितलं आणि एस्तरने ती गोष्ट राजाला सांगितली. कोण सांगितली व्यक्ती? की एस्तर राणीने सांगितलं, खरं मर्देकाय ह्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे असं. जेव्हा ती चौकशी केली तेव्हा ही बातमी खरी ठरली आणि त्या लोकांना फाशी देण्यात आली. आणि विशेष करून ही जी काही घटना आहे ते ग्रंथामध्ये लिहून ठेवण्यात आलं. बघा, मर्देकाय कसं आहे आणि आपण वचन पाहूया. 3 अध्याय वचन 1 पासून वाचा. ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने आगागी हामान बिन हम्मदाथा याला बढती देऊन उच्च पदात चढवले. तेव्हा त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले. राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत. बघा, राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. मर्देकाय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे. तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्देकायास विचारले की तू राजआज्ञेचे का उल्लंघन करतोस? ते रोज त्याला असे बोलत तरी त्यांना जुमानले नाही. तेव्हा मर्देकायाचे हे करणे चालले किंवा नाही हे पाहण्याकरता त्याने हामानाच्या कानी ही गोष्ट घातली. आपण यहुदी आहोत असे त्यांना सांगितले होते. प्रेस लॉर्ड. मर्देकाय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला. एकट्या मर्देकायावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्देकाय कोणत्या जातीचा आहे त्यांनी हामानास सांगितले होते. त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्देकायचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक त्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. प्रेस लॉर्ड. की हामान हा व्यक्ती असा आहे की राजाने आज्ञा केली होती की हामानाला तुम्ही मुजरा करा, नमून मुजरा करा, म्हणजे त्याला खाली वाकून मुजरा करा. मुजरा करण्यासाठी राजानेच आज्ञा केलेला आहे. कुणाला? हामानाला. तर हे आज्ञा असताना जेव्हा तो हामान तिथून जात असताना सगळीजण लोक त्याला नमून
म्हणजे तो मुजरा करत आहे. कारण त्यावेळेला मर्देकाई त्याला मुजरा करत नाही आणि तो नमत पण नाही आहे, त्याला नमन पण करत नाही आहे, त्याला मुजरा पण करत नाही. त्यावेळी ही गोष्ट हामानाने पाहिलं नाही आहे, तर कोण पाहिले? बाकीच्या ज्या लोकांनी पाहिलं आहे. कुणाला पाहिलं? मर्देकाईला पाहिले की मर्देकाई हा व्यक्ती मुजरा करत नाही आहे आणि तो नमत नाही आहे कुणासमोर? हामानासमोर. ही गोष्ट ज्या वेळेला त्या लोकांनी पाहिलं तेव्हा ती लोक गेले. कुठे गेले? हामानाकडे गेले आणि हामानाच्या काडी तिने घातले की असा असा व्यक्ती आहे मर्देकाई आणि तो अशाचा नाही का तो व्यक्ती आहे की तो तुम्हाला नमन पण करत नाही, तो तुम्हाला मुजरा पण करत नाही आहे. बघा, मर्देकाईने गोष्ट सांगितली एस्तरला. कोणती सांगितली? की जे कटकारस्थान होतं ते चांगल्यासाठी होतं खरं, पण ज्यावेळेला हा मर्देकाईची जेव्हा तो नमून मुजरा करत नाही आहे तेव्हा ही गोष्ट लोकांनी पाहिलं हामानाबद्दल आणि हामानाला जाऊन सांगितले की मर्देकाई असं व्यक्ती तुम्हाला नमत पण नाही आहे आणि मुजरा करत पण नाही आहे. त्यावेळेला मर्देकाईला माहीत नाही आहे की ही गोष्ट मर्देकाईला कोणतरी सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे हे खाच खणणं, हे खड्डा खोदणं, हे जी काही क्रिया चालू आहे ते पहा. आणि ज्या वेळेला त्या लोकांनी पाहिले की त्या हामानाला जाऊन सांगितले की हामान हा व्यक्तीला सांगितले की मर्देकाई हा व्यक्ती तुम्हाला नमत पण नाही आहे, नमून तो मुजरा पण करत नाही आहे. बाकी सगळी लोक करतात. बघा, सगळी लोक करतात, त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. कारण जो करत नाही आहे त्याच्याकडे लक्ष गेलं. कुणाचं? त्या बाकीच्या लोकांचं. आणि त्या लोकांनी त्या हामानाच्या नजरेमध्ये ते आणली गोष्ट आणि त्यांनी सांगितलं की मर्देकाई असं असं गोष्ट करत नाही की तुम्हाला नमून मुजरा करत नाही आहे. जेव्हा हामानने जेव्हा पाहिलं की जेव्हा हामान तो पुन्हा चालला तेव्हा त्यानं पण बघितलं की मला हा व्यक्तीने काय नमत नाही आहे आणि मला मुजरा करत नाही आहे. तेव्हा त्यांनी चौकशी केली कोण? हामानाने मर्देकाईची. आणि मर्देकाईला कळालं की तो कोणता आहे? तो यहुदी आहे. प्रेज लॉर्ड. बायबल वचन, देवाने वचन दिले, देवाने आज्ञा दिले आणि देवाची पहिली आज्ञा आहे की माझ्या खिरी तुला वेगळे देव नसावे आणि तू कुणाला नमन करू नकोस. आणि हा मर्देकाई जिवंत देवाचं वचनाचं तो पालन करत आहे आणि तो आज्ञा पालन करत आहे. भले तो राजा असू दे किंवा कोणता पण अधिकारी असू दे, खरं पण तो त्याच्यासमोर नमन झाला नाही. देवाचा आज्ञाचा शब्द त्यांनी मोडला नाही. कोण मोडला नाही? मर्देकाईने. जेव्हा तो मर्देकाई आज्ञापालन करत होता त्यावेळेला देवाच्या समोर, देवदूतासमोर मर्देकाई आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की आपण पाहतो की जे विरोधामध्ये आहेत जे लोक आहेत त्यांना पण ही गोष्ट बघत आहे. ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यावेळेला त्याने हामानाला जेव्हा सांगितलं त्यावेळेला हामानाला मध्ये एक राग यायला लागला. बघा, एखाद्या गोष्टी 9 गोष्टी सारख्या चांगल्या होत असतील आणि एक गोष्ट काय तर जर चांगली होत नसेल त्यावेळेला आपल्या 9 गोष्टी आपल्याला चांगलं झालेल्या आपण ते पाहत नाही. एक गोष्ट काही जे वाईट आहे काही जे काही झाली नाही किंवा होत नाही आहे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष म्हणजे लक्ष केंद्रित होत आहे, लक्ष तिकडे वेधून जात आहे. जेव्हा पाहतो की हामानाच्या मनामध्ये इतके सगळे नाही का जे काही त्या म्हणजे जे काही लोक आहेत सर्वजण लहान थोर असून ते सर्वजण नाही का नमून मुजरा करत आहे. फक्त मर्देकाईच करत नाही. कारण ते हामानाच्या मनामध्ये सारखा विचार कोणाचा येते? मर्देकाईचा. आणि तो मर्देकाईच्या विरोधामध्ये नाही, तर मर्देकाईची जी लोक आहेत यहुदी लोकांच्या विरोधामध्ये त्यानं एक म्हणजे कारस्थान केलेलं आहे, कट कारस्थान केलेलं आहे. आपण ते पाहूया. एकट्या मर्देकाईवर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले. कारण मर्देकाई कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते. त्यामुळे अशुरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्देकाईचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. प्रेज लॉर्ड. म्हणजे पूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्याचा बेत कोण केला आहे? हामानाने केला आहे. आपण जेव्हा पाहूया की पुढं ज्यावेळेला का त्यांनी एक आज्ञा काढलेला आहे की तो यहुदी लोकांचा विध्वंस करण्यासाठी. 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहूया की नाही त्याचा अध्यायामध्ये आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये 12पासून वाचू आपण 10पासून. तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहुदाचा शत्रू जो आगागी हामान बिन हमदाता ह्याला दिली दाथा ह्याला दिली. राजाने हामानास म्हटले, तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहे, तुला बरे वाटेल त्याप्रमाणे त्यांचे कर. बघा, राजाने हामानाला काही पद दिले, काही अधिकार दिलेला आहे आणि तर त्या पदाचा वापर तो कसा करत आहे. तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलवण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुबे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठवण्यात आले. अशुरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यावर राजाची मोहर केली होती. राजाच्या सर्व प्रांतातून जासूदांच्या हस्ते आशयाची पत्रे पाठवण्यात आली की एकाच दिवशी म्हणजे 12व्या अदर महिन्याच्या
त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहुदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धन संपत्ती लुटून घ्यावी ह्या आज्ञापत्राच्या नकला सर्व प्रांतातून खुल्या पाठवण्यात आल्या. त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे. हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजआज्ञेने जासूस त्वरित निघून गेले. त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले, पण शूशन नगर चिंताक्रांत झाले. बघा, राजाला माहीत नाही आहे की यहुदी लोकांबद्दल हा हामान काय करत आहे, काय कारस्थान करत आहे. आणि ज्यावेळेला पाहतो की आपण हामानाने जी आज्ञा काढली की हामानाला राजाने जो अधिकार दिला त्या अधिकाराचा तो वापर कसा करत आहे एखाद्याचा नाश करण्यासाठी. आज आपल्याला देवाने पद दिलेलं आहे, एका अधिकार दिला असेल तर त्या अधिकाराचा आणि त्या पदाचा आपण वापर कसा करत आहोत. आपण ज्या ठिकाणी कामाला आपण आहोत त्या म्हणजे संस्थेशी किंवा त्या मालकांशी आपण गद्दारी करत आहोत का त्यांच्या वाईटासाठी किंवा त्यांच्या हितासाठी आज आपण काही करत आहोत का, हे खूप महत्त्वाचं आहे. देवाने आपल्या ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये असेल किंवा ज्या कंपनीमध्ये असेल किंवा ज्या शाळेमध्ये असेल, ज्या ठिकाणी आपल्याला जे काही देवाने पद दिलेलं आहे त्या पदाचा आपण कसा वापर करत आहोत. एखाद्याचा नाश करण्यासाठी, एखाद्याच्या विरोधामध्ये आपण काही कट कारस्थान करत आहोत का, आणि त्याचा फायदा का त्याचा तोटा होणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की हामानाला ते दिलेलं आहे त्या राजाने अधिकार, त्या अधिकाराचा वापर कसा करत आहे. आणि त्याने कट कारस्थान करून करत आहे की मर्देकाला एकट्याला तो मारण्यासाठी नाही तर पूर्ण यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी त्याने पत्रे काढली त्यांनी आणि तो जात आहे. आपण वचन पाहूया 4 अध्याय. ज्यावेळेला ते राजाने जेव्हा हे आज्ञा हे माहीत नव्हतं राजाला की असाचा हा तो कट कारस्थान करत आहे. आणि ज्यावेळेला का राणीला एस्तर राणीला जेव्हा ही गोष्ट कळाली, तुम्ही ते वचन वाचा नक्की. एस्तर ते पुस्तक वाचा, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत वचन वाचा की ज्यावेळेला मर्देकाला जेव्हा हे कळालं तेव्हा मर्देकाई गेल्या, कुठे गेल्या, आपल्या एस्तर राणीकडे गेलेला आहे. आणि तो म्हणते की तू राजवाड्यात आहेस म्हणून तू निवांत आहेस, तू सुटलेले आहेस किंवा तू त्यातून तू वाचशील असं नाही आहे. देव त्याच्यातून दुसऱ्या लोकांची कोणाची तरी निवड करणार ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, म्हणजे सुटका करण्यासाठी. तर एस्तर राणीला मध्यस्थी करण्यासाठी मर्देकाई त्याला सांगत आहे की तुला ह्याच पदासाठी देवाने तुला राणीचं पद मिळाले, तुला दिले, हे कशावरून. आज आपल्याला देवाने देवाचे राजकीय याजकगण मध्यस्थी करण्यासाठी, वकिली करण्यासाठी आणि देवाचे सैनिक म्हणून आज आपण देवाने उभं केलेलं आहे. तर त्या पदाचा आपण वापर करत आहोत का. आज जसं एस्तर राणीनं ज्यावेळी ती म्हटली की मला मी राजासमोर ज्यावेळेला का बोलावणं येत नाही तोपर्यंत मी जात नाही, आणि जर कोण गेलं तर त्याचा म्हणजे प्राणदंड किंवा काहीतरी शिक्षा होते. त्यावेळेला एस्तर राणी म्हणते की मी जाते, मी उपवास करते, तुम्ही 3 दिवस आणि 3 रात्री मी उपवास करते, तुम्ही पण उपवास करा, आणि मी राजाच्या आज्ञेच्या विरुद्ध मी राजासमोर जाते आणि हे जे काही प्रस्ताव आहे, जे काही गहाणे आहे ते मी राजासमोर जाऊन सांगते. त्यावेळी एस्तर राणीने हे पाऊल उचललेलं आहे. आज आपण कुठलं पाऊल उचलत आहोत की आज आपण देवाच्या लोकांसाठी मध्यस्थी करत आहोत का. आज आपल्या लोकांचा नाश होत आहे, जे लोकांना सत्यवचन माहीत नाही, आज ते लोक चाललेले आहेत आज अंधकारामध्ये, नाशाच्या मार्गामध्ये. आज आपण त्यांच्यासाठी उठत आहोत का, आज आपण त्यांच्यासाठी गुडघे टेकत आहोत का, आज आपण त्यांच्यासाठी उपवास करत आहोत का, आज आपण त्यांच्यासाठी काकुळतेने मध्यस्थी करत आहोत का. कुठल्या राजाकडे जाण्याची गरज नाही, तो जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू आहे, जो कुठं पण तुम्ही हाक मारा तो तिथे येण्यासाठी तो समर्थ आणि तो तत्पर आहे. त्या देवाकडे आज आपण विनंती करत आहोत का. जेव्हा एस्तर राणीने जेव्हा 3 दिवस आणि 3 रात्री उपवास केले आणि ते राजाकडे गेले, तुम्ही वचन वाचा, ते 3, 4, 5 अध्याय, 6 पण वचन वाचा, 7 अध्याय वाचा, तुम्हाला सर्व काही गोष्टी कळेल. आणि जेव्हा ते एस्तर राणी धाडसाने गेली, कुठं गेली, मर्देकाईकडे. मर्देकाईची जी काही याचना होती ते घेऊन ती उपवास प्रार्थना करत आहे. कोण, एस्तर राणी. आणि यहुदी लोकांना पण तिने सांगितले की तुम्ही पण उपवास प्रार्थना करा की मी ह्यासाठी मी राजासमोर मी काही जे काही मागणं करणार आहे, जे काही बोलणार आहे, तुम्ही त्यासाठी मदत करा. बघा, उपवास प्रार्थना केल्यामुळं एक गोष्टच घडली की राजाची झोप उडाली. राजाची झोप उडाल्यानंतर राजा कायम नाही का झोपणारा, पाची पकवाने खाणारा, चांगलं काही ज्यूस 3 सर्व काही फळं खाणारा, तो राजाची झोप कशी काय उडाली. राजा चांगलं खाऊन झोपलेला होता. राजाचा काही उपवास नव्हता, एस्तर राणीचा उपवास होता, मर्देकाईचा उपवास होता, यहुदी लोकांचा उपवास होता. कारण राजाची झोप का उडाली, उपवास प्रार्थनेमुळे, त्या अश्रूमुळे, त्या आक्रोशामुळे त्या राजाची झोप उडाली. आणि त्या राजाची झोप उडाल्यानंतर तिथल्या त्यांचे जे काही सैनिक होते ते आले आणि ते ग्रंथ, याशरचा ग्रंथ तिने वाचून दाखवत होते. आणि त्यावेळेला ग्रंथ वाचत असताना बाकी कुठल्या घटना नाही आली, फक्त एकच घटना समोर आली, म्हणजे मर्देकाईने गेल्या दिवसामध्ये जे काही त्यांच्या विरोधामध्ये, राजाच्या विरोधामध्ये जे कट कारस्थान केलं होतं ती गोष्ट मर्देकाईने
एस्तराने सांगितलं आणि एस्तर आणि राजाला सांगितले आणि त्यावेळेला त्या मर्देकाचं नाव त्यामध्ये लिहिण्यात आलं. आणि त्या राजाला त्यावेळेला आठवण्यात आले की त्या मर्देकाच्या बाबतीत तुम्ही काही केलं का? त्यानं माझा जीव वाचवला, त्यानं माझं प्राण वाचवला, तुम्ही त्याला काही त्याचं प्रतिफळ त्याला तुम्ही दिला का? बघा, ही गोष्ट त्यावेळेला त्याला आठवली. इतके दिवस झाले, इतके तास, इतके महिने झाले असतील, कारण त्या राजाला आठवणीत आलं नाही आहे की त्या मर्देकाने आपला जीव वाचवला, त्या आपण मर्देकासाठी आपण काही केलं का? झोप उडवण्याचं सामर्थ्य त्या देवामध्ये आहे, झोप देण्याचं पण सामर्थ्य त्या देवामध्ये आहे. आणि त्या देवाने झोप उडाली कोणाची? त्या राजाची. आणि जेव्हा झोप उडाली त्यावेळेला तो ग्रंथ वाचत आहे. आज आपली झोप उडल्यानंतर आपण काय घेतो? मोबाईल घेतो, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम बघतो, कोण ऑनलाईन बघतो, मेसेज बघतो. त्याचा वापर आपण कसं करत आहोत? राजा उठला आणि तो ग्रंथ मागवत आहे आणि तो ग्रंथ वाचण्यासाठी तीच घटना समोर येत आहे की मर्देकाईची. आणि ज्या गोष्टीसाठी उपास प्रार्थना चालू होती तीच गोष्ट पुढं आणली देवानी आणि ते मर्देकाईचं वाचून दाखवण्यात झालं. आणि त्यावेळेला त्या राजाच्या अंतःकरणामध्ये एक चुटपुट लागली आणि त्याला एक जाणीव झाली की ज्या व्यक्तीने माझा जीव वाचवला, ज्या व्यक्तीने माझं जे काही प्राण वाचवला, जे माझा नाश झाला नाही, त्या व्यक्तीच्या बाबतीत मी काय केलेलं आहे. त्याला जाणीव झाली मी काय केलं आहे, त्या व्यक्तीने माझ्यासाठी केलं आहे, मी त्यासाठी काय केलं आहे हे त्याला जाणीव झाली. आज आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये जाणीव होत आहे का? आज आपल्यासाठी लोक प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत आणि आपल्या जीवनामध्ये आज आपण इथं आहोत, विश्वासामध्ये आहोत. खूप लोकांनी प्रार्थना केल्या आहेत, उपवास केले आहेत, मध्यस्थी केले आहेत, आक्रोश केले आहेत. आज आपण त्या व्यक्तीसाठी काय करत आहोत? प्रेस लॉर्ड. ज्यावेळेला आपण पाहतो की ज्यावेळेला झोप उडाली त्या राजाची, त्यावेळेला तो ग्रंथ वाचून दाखवण्यात आला आणि त्या मर्देकाईला त्या राजाने सांगितले की तुम्ही त्याचा नाही का म्हणजे त्याची नाही का तुम्ही हे करा, म्हणजे त्याचं नाव, त्याचं तुम्ही आदर करा, सन्मान करा. जो काही ड्रेस, जे काही पोशाख आहे, जे काही मुकुट आहे, जे काही अंगठी आहे, ते सर्व तुम्ही घाला म्हणून सांगितलं. आणि जेव्हा त्यांनी सगळी योजना केली, सकाळ झाली तर हामान आलता आणि हामान काय केलं? आपल्या दारामध्ये एक खांब रोवलेला आहे आणि त्या खांबावरती मर्देकाला मी मारण्यासाठी तो जात आहे, राजाकडे मी येतो आणि आपण त्या मर्देकाला मारायचं म्हणून. आणि ज्या वेळेला तो राजाकडे जात आहे आणि त्याच वेळेला राजाच्या मनामध्ये एक इच्छा झाली की तो म्हणत आहे की हामान बोलवते, हामान म्हणत आहे की एखाद्या व्यक्तीचा नाही का राजाला मान सन्मान आदर करण्याची जर इच्छा असेल तर तो कसा करावा? तर तो हामान काय म्हणतो की दुसरा कोण नसणार आहे ह्या राजाच्या म्हणजे राजाच्या नजरेमध्ये मीच असणार आहे. तर तो म्हणत आहे की जो राजा पोशाख घालतो तोच पोशाख, जे काही सगळं आहे राजाप्रमाणे तुम्ही त्याला सर्व तुम्ही त्याला सजवा, त्याला तसं तुम्ही त्याला हे करावं, त्याला म्हणजे जसं त्याला तुम्ही जे पोशाख बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते मुकुट ते सगळं घाला, दागिन घाला आणि अंगठी पण घाला आणि राजाच्या काय ते पुढं तो तुम्ही जेव्हा पुढे तो चालत जाणार आणि त्याला तुम्ही मुजरा करा आणि त्याचा जय जयकार करा हे सांगितलं. आणि जेव्हा पाहतो की आपण जेव्हा तो जात असताना जेव्हा ते वाटलं की तेव्हा तो राजा म्हणत आहे की हामानाचा शब्द होतो ना होतो पूर्ण, तेव्हा राजा म्हणते की जा, तू जसं आता जे काही बोललायस, तू जसं बोललायस. बघा, हामाना काय म्हणते की राजा म्हणते हामाना तू जसं बोललायस तसंच तू जाऊन कर आणि मर्देकाईचं कर म्हणतो. त्यावेळेला हामानाचा चेहरा पडला आणि त्यावेळेला हामानाला ज्या लोकांनी त्यांना सांगितलं की हामानाच्या दारामध्ये खांब आहे आणि त्या खांबावरती मर्देकाईला मारण्यासाठी हे कटकारस्थान केलं आहे. बघा, जो खड्डा खोदतो त्या खड्ड्यामध्ये तो स्वतः पडतो. ज्या हामानाने जे खड्डा रोचला, जो खांब रोवलेला होता, जो खांब ठेवलेला होता कोणासाठी? मर्देकाईसाठी. का देवानी योजना ती काही सर्व काही पलटली. जेव्हा पाहतो की आपल्या विरोधामध्ये पण कटकारस्थान करणारे, खड्डा खोदणारे, त्या खड्ड्यामध्ये कोण पडणार आहे? तुम्ही नाही पडणार. जो खड्डा खोदतो आणि जो खास खणतो तो स्वतः त्यात पडणार आहे. देव करो जसं त्या मर्देकाला देवाने वाचवलं, जसं सांभाळलं, त्या यहूदी लोकांचं देवाने जसं सांभाळलं, तसं आज आपल्या जीवनामध्ये तुमचं, आज तुम्ही जे वचन वाचत आहे आणि जे विश्वास ठेवत आहे, तुम्ही जे काय आता वचन ऐकलेलं आहे, जो खड्डा खणतो त्या खड्ड्यात तोच पडत आहे. आज तुमच्या विरोधामध्ये किती पण कटकारस्थान झालं असेल, विरोध झाला असेल, छळ झाला असेल, अपमान झाले असेल, खोटे आरोप झाले असेल, निंदा झाली असेल, तुम्ही काळजी करू नका, कारण तुमच्याकडे पाहणारे 2 डोळे आहे आणि तो तुमचे पडणं, रडणं, आक्रोश आणि निंदा कधी तुमचं वाया जाणार नाही आणि तुमची प्रार्थना पण कधी वाया जाणार नाही. हे वचन देव तुम्हाला आशीर्वादी करो आणि त्याद्वारे देव तुम्हाला भरपूर आशीर्वादी करो. तुमच्या विरोधामध्ये भरपूर लोक असेल कारण पण चालेल, कारण पण देव तुमच्या विरोधामध्ये नसावा. कारण जर देव तुमच्या विरोधामध्ये असेल तर कोणी काही करू शकत नाही. कारण भरपूर सगळेजण का तुमच्या विरोधामध्ये असेल, कारण जर देव तुमच्याबरोबर असेल तर तुमच्या विरोधामध्ये कोणी जाऊ शकणार नाही. प्रयत्न करून
प्रेस लॉ देव करो हे सर्व वचन तुम्हाला आशीर्वादी करो. आपण 2 मिनिट प्रार्थना करूया. देवा तुमचे आभार मानते. देवा तुमचे उपकार स्तुती करते की ह्या वेळबद्दल, ह्या संधीबद्दल प्रभू देवा. आज दोपा जे वचन दोपा ज्या अंतकरणापर्यंत दोपा ज्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी देवा तुम्ही दोपा जे काही त्यांना संधी दिला, आज दोपा त्यांनी वेळेत वेळ काढून दोपा जे बसले देवा त्यांना आशीर्वादी करा. ज्या कष्टी दुःखी अंतकरणाने दोपा निराशा अंतकरणाने जे बसले देवा त्यांना आशीर्वादी करा. त्यांची परिस्थिती अवस्था बदलून टाका प्रभू देवा. ज्या लोकांनी देवा त्यांच्या विरोधामध्ये जे कट कारस्थान केले असेल देवा, जे काही त्यांच्या विरोधामध्ये दोपा त्यांचा छळ झाला असेल, त्यांचा अपमान झाला असेल देवा, त्यांना पाडण्यासाठी देवा त्यांची सर्व भरपाई देणारा तुम्ही देव आहे. त्यांचा न्याय करा, कारण तुम्ही न्यायी देव आहे, तुम्ही अन्यायी देव नाही प्रभू देवा. त्यांना आशीर्वादी करा. त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही काय करा, विश्वास वाढवा, त्यांची प्रार्थना वाढवा. आमची प्रार्थना धरून प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्ताना यांची द्या. आमेन.